नमस्कार. पंचदशी हा अद्वैत वेदांत एक्सप्लेन करणारा एक अतिशय सुंदर असा प्रकरण ग्रंथ आहे. हा खंडन मंडनात्मक ग्रंथ देखील आहे. विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क आणि त्यांचे गुरु विद्यारण्य स्वामी जे शृंगेरी पीठाचे शंकराचार्य होते, त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अद्वैत वेदांत अतिशय सुस्पष्ट शब्दात आणि लॉजिकल फ्लोने या ग्रंथामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. या पंचदशी ग्रंथातील चित्रदीप हे जे प्रकरण आहे, हे अनेक अभ्यासक्रमांमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे आज आपण हे चित्रदीप प्रकरण बघणार आहोत. हे बघताना प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे न जाता साधारण या विषयाचं स्वरूप काय आहे हे आपण समजावून घेऊ. आणि एकदा संकल्पना स्पष्ट झाल्या, ते कन्सेप्ट्स क्लिअर झाले की मग श्रोत्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या दृष्टीने किंवा इतर काही पर्पजसाठी ह्याचा उपयोग होईल अशी मी आशा करतो. पंचदशी याच्यातले जे चित्रदीप हे जे प्रकरण आहे, ह्याची सुरुवात होते चित्रपट दृष्टांताने. चित्रपट म्हणजे मूव्ही नाही. चित्रपट म्हणजे ओडिसामध्ये एक पटचित्र म्हणून एक चित्राचा प्रकार असतो. ही एक पारंपरिक कला आहे. मला त्याची आठवण होते. चित्रपट म्हणजे एका कापडावर काढलेलं सुंदरसं चित्र, आणि कदाचित त्याच्यामध्ये एक चित्रांची सिरीज असेल ज्याच्यातून रामायण किंवा महाभारताच्या गोष्टी सांगितलेल्या असाव्यात पूर्वी, त्याच्यामुळे ह्याला चित्रपट म्हणत असतील. असो, तर परब्रह्म म्हणजे नेमकं काय, आणि त्या परब्रह्मापासून टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप ही सृष्टी कशी काय निर्माण होऊ शकते, आणि परब्रह्माला जाणण्यासाठी काय करावं लागतं, हे सगळे विषय साधारण ह्या चित्रदीप प्रकरणामध्ये आलेले आहेत. आणि याची सुरुवात होती चित्रपट दृष्टांताने. म्हणजे आत्मा आणि हा जो चित्रपट ह्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज दाखवत तो विषय उलगडलेला आहे. त्याची सुरुवात होते. हे पहिले 4 जे श्लोक आहेत हे चित्रपट दृष्टांताचे आहेत. यथा चित्रपटे दृष्टम अवस्थानां चतुष्टयं परमात्मनि विज्ञेयं तथा अवस्या चतुष्टयं यथा धौतो घट्टितश्च लाञ्छितो रञ्जितः पटः चिदन्तर्यामि सूत्रात्मा विराडात्मा तथेर्यते स्वतः शुभ्रोऽत्र धौतः स्यात् घट्टितोऽन्न विलेपनात् मत्स्याकारैर्लाञ्छितः स्याद् रञ्जितो वर्णपूरणात् स्वतश्चिदन्तर्यामी तु मायावी सूक्ष्मसृष्टितः सूत्रात्मा स्थूलसृष्ट्यैव विराडित्युच्यते परः. आता आपण ह्याच्यातल्या संकल्पना बघूयात. तर याच्यामध्ये चित्रपट दृष्टांत सांगितलेला आहे. तर लेफ्ट साईडला जे दिसतंय ते पट म्हणजे त्या कापड आणि त्याच्यावरील चित्रांच्या स्टेजेस आहेत, आणि राईट साईडला जे दिसतंय ते ब्रह्म किंवा आत्मा, जो परमात्मा किंवा चिदात्मा असतो, तो कसा स्टेप बाय स्टेप कसा काय सृष्टीच्या रूपाने प्रकट करतो स्वतःला, ह्याच्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. तर तो जो पट असतो म्हणजे त्याची प्रोसेस आधी सांगतो. चित्र काढण्याच्या आधी ते जे वस्त्र घेतलेलं असतं, ते जो पट असतो तो आधी स्वच्छ पाण्याने धुतलेला असतो, म्हणजे धुतला जातो. त्याला आपण म्हणतो धौतपट. त्यानंतर त्या पटाला थोडंसं चुरचुरीत बनवण्यासाठी, चित्र काढण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी सिद्ध करण्यासाठी त्याला खळ लावली जाते, म्हणजे काही चिकट पदार्थ असतो, आणि तो लावल्यानंतर तो चित्रासाठी सिद्ध होतो. त्याला घट्टितपट असे म्हणतात. त्याच्यानंतर एकदा तो वाळून पट तयार झाला की त्याच्यावर आधी आउटलाईन्स काढल्या जातात. फक्त रेखाटन किंवा रेखांकन किंवा आपण ज्याला स्केचिंग म्हणतो त्या प्रकारामध्ये त्याच्यावर चित्र काढली जातात. त्याला लांछन किंवा लांछितपट असं म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये रंग भरले जातात, त्यावेळी त्याला रंजितपट असं म्हणतात. ह्याच्या 4 स्टेप्स आहेत. आता अशाच 4 स्टेप्स परमात्म्याच्या बाबतीत देखील असतात असं यांनी सांगितलंय. त्याची सुरुवात होते चिदात्म्यापासून. त्याला इथे नुसतं चित असे म्हणलंय. चित म्हणजे एक ब्रह्म जे शुद्ध आहे, जे अविकारी आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही, कुठलाही बदल नाही,
ते फक्त एक अस्तित्व आहे. इट इज जस्ट अ कॉन्शियसनेस. त्याला फक्त मी आहे एवढीच जाणीव आहे. त्याला आपण सच्चित आनंद असे म्हणतो. ओके. तर ह्या चित अशा ब्रह्मातून म्हणजे उपनिषदामध्ये सांगते की त्याला एकोहम बहुश्यामः अशी जेव्हा प्रेरणा झाली, तेव्हा त्याला जेव्हा वाटलं की आता मी एकटाच आहे, पण मी थोडासा आनंद घेण्यासाठी मी बहु व्हावे, मी अनेक व्हावे, आणि अशी जेव्हा इच्छा त्याच्या मनामध्ये येते, तेव्हा तिथे मायेचा उद्भव होतो. आता ही मायेचा उद्भव कसा होतो हे कोणालाही माहीत नाही, तो विषय नंतर येणारच आहे. ओके. तर जेव्हा मायेचा उद्भव होतो तेव्हा तो चिदात्मा प्लस माया ह्याला अंतर्यामी असे म्हणतात. अंतर्यामी म्हणजे आत बसून जो सगळ्यांचं नियमन करतो, सगळ्यांना कंट्रोल करतो, किंवा त्याच्या स्वतःच्या ऊर्जेला तो कंट्रोल करतो, त्याला आपण अंतर्यामी म्हटलंय. नंतर जेव्हा या मायेसहित चिदात्म्याचं जे अंतर्यामी रूप आहे, ह्याच्यामध्ये ह्याचं इक्विव्हॅलंट होतं घट्टितपट. म्हणजे आधी शुभ्र पांढरं जे वस्त्र आहे त्याला चित म्हटलंय, शुद्ध अविकारी ब्रह्म. त्याला जेव्हा खळ लावून चित्र काढण्यासाठी थोडंसं तयार केलं जातं, तेव्हा जसं काय माया त्या चिदात्म्याला सृष्टीसाठी तयार करते, म्हणून त्यावेळेस घट्टितपट आणि अंतर्यामी आत्मा यांचं इक्विव्हॅलन्स केलेलं आहे, ह्यांची बरोबरी केलेली आहे. त्याच्यानंतर घट्टितपटावर रेखांकन करून चित्राची बाह्याकृती तयार व्हावी, तसंच या ज्या अंतर्यामी आत्म्यामध्ये मायेच्या साह्याने सूक्ष्म सृष्टी आधी तयार होते. सूक्ष्म सृष्टी म्हणजे बेसिकली पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, 10 इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, हे सगळ्या सूक्ष्म गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल शरीर नसतं. आणि ह्या सूक्ष्म सृष्टी सहित तो जो आत्मा असतो त्यावेळी त्याला सूत्रात्मा असं म्हणतात. त्यालाच हिरण्यगर्भ असं देखील म्हणतात. ह्या सगळ्या अवस्था नंतर येणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी रेखांकन करून झालेल्या वस्त्रामध्ये रंग भरले जावेत आणि ते चित्र अगदी ठळक उठून यावं. त्याच प्रकारे सूत्रात्मा मायेच्या साह्याने जेव्हा त्याच्यामध्ये रंग भरतो, त्या सूक्ष्म सृष्टीमध्ये रंग भरतो, आणि ती सूक्ष्म सृष्टी स्थूल सृष्टीच्या रूपाने आकाराला येते, दिसायला लागते, तेव्हा त्याच आत्म्याला विराट असं नाव दिलेलं आहे. आणि त्याचा इक्विव्हॅलन्स रंग भरलेल्या वस्त्रासोबत किंवा रंजित पटासोबत केलेला आहे. तर अशा ह्या 4 स्टेप्स आहेत. इथे चित्रपट दृष्टांत दाखवलेला आहे. आणि आता ही जी सृष्टी सगळी दिसती आपल्याला, विराट आत्म्याचं जे रूप आहे, ही जी स्थूल सृष्टी आहे, ही एखाद्या रंग भरलेल्या वस्त्रासारखी आहे. म्हणजे ते वस्त्र जरी खरं असलं तरी त्याच्यावरचे चित्र खरे नसतात. तसंच हे जो विराट आत्मा आहे तो जरी खरा असेल तरी त्याच्यावरची जी सृष्टी आहे ती फक्त चित्ररूप आहे, ती खरी नाहीये. तर ह्याचाच आता पुढं विस्तार केलाय. हे श्लोक काही मी आता वाचणार नाहीये, पण पुढचं जे एक्सप्लेनेशन आहे ते ह्या 5 श्लोकांचं आहे. आता याचा विस्तार केलाय. त्या पटावर जशी लहान मोठी अनेक चित्रे असतात, त्याचप्रमाणे ह्या विश्वात देखील जे चित्रूपी वस्त्र आहे त्याच्यावर ब्रह्मदेवापासून गवताच्या पात्यापर्यंत दगड, माती वगैरे सगळी ही जशी काय त्याच्यावरची चित्रच आहेत. पण पटावर अनेक चित्र आहेत, म्हणजे घर, झाडे, त्याच्यानंतर पर्वत आणि काही मनुष्याकृती देखील आहेत. आणि त्या मनुष्यांच्या शरीरावर वस्त्र रंगवलेली असतात त्या पटावर, आणि त्या वस्त्रांना वेगवेगळे रंग असतात. पण कितीही वेगळे रंग असले आणि कितीही ती वस्त्रे खरी वाटत असली तरीही ती स्वतंत्र खरी वस्त्रे नसतात. ती फक्त खालच्या कापडाचेच वेगवेगळ्या रंगांनी रंगवल्यामुळे निर्माण झालेले आभास असतात. तसेच ह्या जगात ह्या चित्रूपी पटावर अनेक सजीव आहेत, अनेक मनुष्य आहेत, आणि दगड, माती, पर्वत इत्यादी गोष्टी देखील आहेत. पण त्यातल्या फक्त मनुष्यच किंवा सजीव प्राणी जे आहेत तेच आपल्याला चैतन्ययुक्त दिसतात. जसं चित्रातल्या फक्त वस्त्रांवर कलर दिल्यामुळे खालच्या चित्रांचा आभास, खालच्या वस्त्राचा त्याच्यावर आभास होतो, तसंच मायेच्या योगाने जो चैतन्याचा आभास
सजीव प्राण्यांमध्ये आणि मनुष्यांमध्ये होतो त्याला चिदाभास म्हणतात, आणि तो फक्त सजीव लोकांमध्ये दिसतो त्याला चिदाभास म्हणतात. आणि चित्रात जे पटावरील चित्र असतं त्यात पर्वत इत्यादींवर वस्त्र नसल्यामुळे त्याच्यावर वस्त्राचा भास नसतो, ते वेगळे दिसतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सृष्टीत देखील पर्वत, माती, दगड इत्यादीमध्ये चिदाभास नसतो, त्याच्यामुळे आपल्याला ते जड आहेत असं दिसतं. ऍक्च्युली जड आणि चेतन हे सगळं त्या चिदात्मरूपी वस्त्रावरच रंगवलेलं आहे. पण आपल्याला त्याच्यात फरक दिसतो, कारण फक्त सजीवांमध्ये, फक्त मनुष्यांमध्ये तो चिदाभास असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं वेगळं चैतन्यमय अस्तित्व जाणवतं आणि बाकीचे जड वस्तू दिसतात. याच्यानंतर आता हा चित्रपट दृष्टांत पूर्ण होतो आणि याच्यानंतर अविद्या आणि विद्या हा पुढचा भाग येतो. तर अविद्या म्हणजे काय, विद्या म्हणजे काय आणि ते कसं काय मिळवायचं हे सगळा भाग पुढे आलेला आहे. आता पुढचा भाग म्हणजे अविद्या आणि विद्या. तर अविद्या काय आहे? हा संसार, हे सगळं जग हेच परमसत्य आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, किंवा हे जग हे आत्मवस्तूशी एकरूप आहे, हे जग म्हणजेच आत्मा आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, असा जेव्हा भ्रम आपल्याला होतो, तेव्हा त्याला अविद्या म्हणतात. आणि ही अविद्या दूर करण्यासाठी विद्या हाच एक उपाय आहे. मग विद्या म्हणजे काय? तर हे जग, हा सगळा संसार हा चित्रपटावरील चित्रांप्रमाणे चिदात्म्यावर होणारा भास आहे, त्याला काही प्रत्यक्ष वेगळं अस्तित्व नाही. हे जग म्हणजे आत्मा नाही, हा आत्म्यावर होणारा फक्त भास आहे असं जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा त्याला विद्या म्हणतात. आणि ही विद्या मिळवायची कशी? तर विद्यारण्य स्वामी सांगतात, ही विद्या मिळते विचारणातून. म्हणजे वेदांत वाक्यांवर, शास्त्रग्रंथांवर किंवा गुरूंच्या वाक्यांवर, महावाक्यांवर जेव्हा आपण विचार करतो, चिंतन मनन त्याचं निधिध्यासन करतो, तेव्हा ही विद्या प्राप्त होते. त्यामुळे विद्यारण्य स्वामी इथे आपल्याला सांगतात, नेहमी जग, जीव आणि परमात्म्याबद्दल चिंतन करावे. एकदा का आपण जीव किंवा जगत नसून आपण फक्त चित्ररूपी चिदात्म्यावर होणारा भास आहे हे जेव्हा समजतं, तेव्हा जे काय उरतं तो फक्त आत्मा असतो. कारण आत्म्याचं काही वर्णन करता येत नाही शब्दांनी. वेद सुद्धा आत्म्याबद्दल बोलताना नेती नेती असे शब्द वापरतात. म्हणजे असा नाहीये आत्मा, असा पण नाहीये, ज्याला मॉडर्न भाषेत आपण रुलिंग आउट असं म्हणतो, हे रूल आउट करत जातो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हे विचारण करतो, तेव्हा काही दिवसांनी जग आणि जीव यांचं भासात्मक रूप जेव्हा आपल्याला अनुभवाला येतं, आणि हे सगळं जाऊन जे काय उरतं तो फक्त आत्मा असतो, आणि त्यालाच विद्या असे म्हणतात. मग एकदा आत्मा काय हे समजलं, आत्मज्ञान झालं की मग त्याच्यानंतर काय होतं? मग इथं विद्यारण्य स्वामी एका अपसमजाला उत्तर देतात. म्हणजे आपण आज देखील पाहतो की अनेक लोक म्हणतात की अरे त्याला आत्मज्ञान झालंय, मग तो कसं काय कामं करतोय, तो त्याचं ऑफिसला कसा काय जातोय, किंवा तो बाहेर का फिरतोय, प्रवचन का करतोय. पण विद्यारण्य स्वामी सांगतात की आत्मज्ञान होणे म्हणजे आपली स्वतःची, म्हणजे ह्या शरीररूपी अस्तित्वाची किंवा या जगाची जाणीवच होणार नाही असं नाहीये. आपलं अस्तित्व राहणारच, आपली डे टू डे कामं चालणारच. फक्त हे सगळं जग मिथ्या आहे, हा सगळा भ्रम आहे, हा सगळा चिदाभास आहे, अशी जेव्हा जाणीव होते आणि ऍक्च्युअलमध्ये होते, म्हणजे फक्त इंटेलेक्च्युअली नाही, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्याच्यामुळे ब्रह्मज्ञानात जग जाणवतच नाही असं काही होत नाही. विद्यारण्य स्वामी म्हणतात असं असेल तर मग झोप किंवा जे लोक बेशुद्ध असतात त्यांना सुद्धा मुक्ती मिळाली असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे जगाची जाणीव नसणे किंवा आपले डे टू डे कामांची जाणीव नसणे याला आत्मज्ञान होत नाहीत. तर हे जग मिथ्या आहे, तरी पण नाटकाप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये परफॉर्म करायचंच आहे असा विचार करून तो जो ब्रह्मज्ञानी असतो तो जगात वागत असतो. आणि विद्यारण्य स्वामी म्हणतात की असं जर नसतं तर जीवनमुक्ती ही संकल्पनाच शक्य झाली नसती. तर जीवनमुक्त हा एक
टिपिकल शब्द आहे. जीवनमुक्त म्हणजे जगत असतानाच जो मुक्त आहे तो जीवनमुक्त. म्हणजे अद्वैत वेदांतामध्ये मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला मृत्यूची गरज नसते. जेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान जिवंतपणीच होतं त्याच क्षणाला तुम्ही मुक्त झालेला असता. आणि जगत असताना मुक्त होणे हे जर तुम्हाला जगाचीच आठवण नाहीशी झाली, जगाची जाणीवच झाली नाही तर कसं काय शक्य होईल. म्हणून जीवनमुक्ती साध्य होण्यासाठी जगाचं विस्मरण होतं असं काही नाही. त्यामुळेच जीवनमुक्त पुरुष जगात राहून आणि त्याची दैनंदिन कर्तव्य कामे करून सुद्धा तो त्यांच्यामध्ये लिप्त नसतो, तो मुक्त असतो. कारण हे सगळं जग मिथ्या आहे, हे सगळं जग फक्त चित्ररूपी आभास आहे हे त्याच्या मनात पक्क असतं. आता विद्या म्हणजे काय हे कळलं. त्याच्यानंतर परोक्ष आणि अपरोक्ष अशा दोन प्रकारच्या विद्या असतात किंवा दोन प्रकारचे ज्ञान असतात. परोक्ष म्हणजे जे आपल्या समोर नाहीये असं ज्ञान, आणि अपरोक्ष जे आपल्या समोर आहे, प्रत्यक्ष आहे. परोक्षाच्या परोक्षेती विद्याद् वेधा विचारजा तत्रा परोक्ष विद्याप्तो विचारो यम समाप्यते. तर आता हे परोक्ष आणि अपरोक्ष हे काय? परोक्ष ज्ञान किंवा परोक्ष विद्या म्हणजे अस्ति ब्रह्मेती, म्हणजे ब्रह्म नावाचं काहीतरी आहे, काहीतरी वस्तू आहे आणि त्याचं साधारण डिस्क्रिप्शन, त्याचं काय रूप आहे हे सगळं आपल्याला इंटेलेक्च्युअली कळतं, म्हणजे बौद्धिकदृष्ट्या कळतं. म्हणजे गुरूंकडून किंवा ग्रंथ वाचून किंवा वेगवेगळी भाष्य वाचून जेव्हा आपल्याला हे कळतं तेव्हा त्याला परोक्ष ज्ञान मिळतात, परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. तिथे अहम ब्रह्मास्मी हा जेव्हा अनुभव होतो की मीच ब्रह्म आहे असा जेव्हा साक्षात्कार होतो, असं जेव्हा रिअलायझेशन होतं, तेव्हा त्याला अपरोक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष विद्या म्हणतात. आणि एकदा अपरोक्ष ज्ञान मिळाले की मग विचार करायची गरज नाही. मग तुम्ही जीवनमुक्त, म्हणजे जीवन जगत असतानाच तुम्ही मुक्त झालेला असता. तेव्हा त्या विचारणाची किंवा ग्रंथ वाचण्याची किंवा कशाचीच त्याच्यानंतर गरज राहत नाही. त्याच्यामुळे हा जो सगळा वेदांत किंवा अद्वैताचा जो प्रवास आहे तो अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत चालतो. त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आल्यानंतर तुम्ही ब्रह्मज्ञानी होऊन जाता.